3 आमदार असूनही ज्या पक्षाची नेहमीच चर्चा असते बहुजन विकास आघाडी, आपल्यासोबत स्वतः हितेंद्र ठाकूर आहेत. प्रत्येक विधान परिषद जी निवड आली किंवा राज्यसभेची निवडणूक आली की तुमच्या पक्षाची चर्चा असते, मतं कुणाला द्या. आज मतदानाचा हक्क बजावलेला काय सांगा? हो, चांगलं आहे ना, बरं वाटते. चर्चा असते, लोक भेटतात, बोलवतात. विधान परिषदेची इलेक्शन आता दर 2 महिन्यांनी घ्यावी अशी मी मागणी केली आहे. अप्पा, तुम्ही मगाशी एक सूचक विधान केलात की जसं मतदानाला आम्हाला लक्षात ठेवता तसं नंतरही लक्षात ठेवू. नेमकं काय? बरोबर आहे ना, फॅक्ट आहे. इलेक्शनच्या वेळी मस्का लावू नका, नंतर ओळख पण दाखवत नाही. काय वाटतं एकूण आता पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे, काय वाटतं एकूण तुम्ही अपक्ष म्हणून आमदार कसं बघताय? काय ना, आम्ही चांगल्या प्रकारे परत इकडे येऊ, परत विकासाच्या गोष्टी करू आणि काम करू. अप्पा, वसई विरारचे अनेक विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन नुकतीच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेतलेली आहात. नेमकं काय आश्वासन? मी सगळ्यांनाच भेटलो आणि मी आता इलेक्शनच्या तोंडावर कोणत्या नवीन मागण्या करत नाही. माझी जी कामं पेंडिंग असतात त्याच्याबद्दल बोलतो. मी इतरांसारखं हे केलं तर हे करेल हे असं करत नाही. नक्कीच आपल्यासोबत स्वतः हितेंद्र ठाकूर होते. त्यांची मतं जी आहेत ती 3 निर्णायक असतात आणि आता त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावला आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह सुशांत सावने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.